चंद्रपूरमधील आनंदवन मित्र मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस, रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ, अनुदान 2200 वरून 6000 करण्याची फडणवीसांची घोषणा, कॉर्पस फंडमध्ये 10 कोटी देण्याची देखील घोषणा। खरेदी बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून, सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतणार, किसान सभेच्या अजित नवले यांचा इशारा। बीडमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सोयाबीन उत्पादक विक्रीसाठी दिवस रात्र सोयाबीन केंद्राबाहेर ठाण मांडली। नांदेडच्या सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन, संमेलनाध्यक्ष म्हणून अच्युत गोडबोले यांची उपस्थिती, मुलाखत, कथाकथन आणि कवी संमेलन संपन्न। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल, पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार। विशाळगडावरील अतिक्रमण 30 दिवसात काढा, पुरातत्व विभागाचे विशाळगडावरील 23 जणांना आदेश, 3 ते 4 महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित। दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी दिला राजीनामा, थोड्याच दिवसामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार। प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गंगा नदीमध्ये पवित्र स्नान केलं, सुरक्षेचा फार तामझाम न करता साधेपणानं केलं गंगा स्नान। प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांच्या कार्यालयातून 40 लाख रुपयांची चोरी, चोरीच्या घटनेबाबत प्रीतमच्या मॅनेजरनं मुंबईतील मालाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली तक्रार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।